नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये तुम्हाला स्वागत करते। आज आपण 6 ते 6 टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत। अतिशय सुंदर रांगोळी आहे, सोमवारच्या रांगोळ्या आहे आणि शिवलिंगच्या रांगोळी काढणार आहोत। बेलपत्रातील शिवलिंग आहे आणि आता 6 ते 6 टिपक्या ठेवून घेऊया। खूप सुंदर रांगोळी आहे। देवासमोर काढण्यासाठी अतिशय सुंदर रांगोळी आहे। चला आता सुरुवात करूया। आता 6 ते 6 टिपक्या ठेवून घेऊया। उभं 6 टिपके ठेवायचे, आडवा 6 टिपके ठेवायचे आहे। आता 6 ते 6 टिपक्या ठेवून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला तिसरा टिपक्याला त्याच्या अपोजिटचे तिसऱ्या टिपक्याला एक रेष ओढून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक चारी बाजूला एक एक रेष ओढून घ्यायचा आहे। रेष ओढल्यानंतर आपल्याला वरती 3 टिपके दिसत आहे आणि हा बाजूचा सुद्धा आपला क्रॉस मधला 3 टिपक्यांचा रेष ओढायचा आहे। तिसऱ्या टिपक्यापासून सुरू करायचा आणि त्याच्या अपोजिटचे तिसऱ्या टिपक्याला लावायचा आणि त्यानंतर वरच्या आपल्याला 3 टिपक्या उरते। त्या 3 टिपक्या उरल्यावर त्याला मधल्या सेंटर मधल्या टिपक्याला आपल्याला एक रेष ओढायचा आहे। प्रत्येकाला आपल्याला एक रेष ओढायची मधल्या सेंटर मधल्या टिपक्याला। त्यानंतर बाजूबाजूचा एक एक टिपका उरलेला आहे, त्याला आपण एक पान काढून घेऊया एक दोन्ही बाजूनी। आणि हा आता बेलपत्राचे आकार झालेला आहे। वरचे सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे। आता 3 पान काढून घेतलेला आहे आणि हे आता बेलपत्राचा आकार झालेला आहे। प्रत्येकाला आपण असंच करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मी हिरवा रंग भरून घेत आहे। हे बेलाच्या पानामध्ये हिरवा रंग भरून घेते। आता हा हिरवा रंग भरून झालेला आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये। त्यानंतर मी अगदी फिकट हिरवा रंग घेतलेला आहे आणि ते अगदी अलगद थोडंसं रंग भरून घेत आहे। त्याच्यावरती पोपट कलरचे हिरवा रंग आहे। प्रत्येक ह्याच्यावर अगदी थोडंसं रंग भरून घेत आहे, त्याच्यामुळे आपला पान किती सुंदर दिसतोय। आता त्याच्यानंतर आपल्याला मध्ये खालच्या बाजूला 2 टिपके दिसत आहे, त्याला धरून आपल्याला रेष ओढून घ्यायचं आहे। दोन्ही बेलपत्राला धरून आपल्याला एक रेष ओढायची। त्यानंतर त्याच्या अपोजिटच्या 2 रेषला असं क्रॉसमध्ये रेष ओढायचे। त्यानंतर वरच्या 4 रेषला आपल्याला एक रेष ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे खाली आणून जोडायचे। आता त्याच्यानंतर वरती 2 रेष दिसतोय, मध्ये
सेंटरमधलं जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर वरती आपल्याला 2 रेष दिसतोय, त्याला आपण एक रेष दोन्ही बाजूला रेष ओढायचा आणि वरच्या बाजूला आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे, हाफ सर्कल। आता हे महादेवाचे पिंड तयार झालेला आहे। आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी काळा रंग भरून घेत आहे। हा पूर्ण काळा रंग भरून घेत आहे। चला आता आपलं पूर्ण काळा रंग भरून झालेला आहे। त्यानंतर मी मध्ये वरच्या बाजूला 3 रेष ओढून घेत आहे। अगदी छोटं आपल्याला 4 रेष ओढून घ्यायचं आहे आणि 4 रेष ओढल्यानंतर आपल्याला जोडून घ्यायचं आहे। अगदी छोटंसं हाफ सर्कल आकाराने ते 4ही रेष आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता ह्याच्यानंतर जोडून घ्यायचं आहे हाफ सर्कलने अगदी छोटंसं। आणि त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला डोळे करायचे आहे। त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये थोडंसं पिवळ्या रंगाच्या आणि लाल रंगाची टिपक्या दिलेला आहे। आता किती सुंदर उठून दिसतंय बघू शकाल तुम्ही। आता हा तयार झाल्यानंतर खालच्या बाजूला आपण ड्रेस ओढलेला होता मध्ये सेंटरमधलं, तिथं छोटंसं टिपक्या ठेवत आहे। वरती आणि खाली 4 टिपके ठेवलेला आहे। वरती 4 टिपके ठेवलेला आहे, खाली 5 टिपके ठेवलेला आहे। त्यानंतर आजूबाजूला एक टिपका उरलेला आहे आणि तिथं मी छोटंसं फुलं करून घेत आहे। ते दोन्ही फुलाला पिवळा आणि लाल रंगाचे रंग दिलेला आहे। चला आता कसं वाटले आपल्या सोमवारच्या रांगोळीची शिवलिंगची रांगोळी? आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंट करून कळवा मला कसं वाटली रांगोळी। बाय बाय।